निकाल आला. आता काय करायचे? SSC निकाल म्हणजे फक्त गुणपत्रिका. तुमचे भविष्य त्यावरच ठरत नाही. पुढे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. गुणपत्रिका काळजीपूर्वक तपासा. नाव, जन्मतारीख, विषयांचे गुण, इतर माहिती बरोबर आहे का ते पहा. ही कागदपत्रे तयार ठेवा. मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटोज. पास झालात? लगेच शाखा निवडीचा विचार सुरू करा. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, ITI, पॉलिटेक्निक असे अनेक पर्याय आहेत. कमी गुण आले तरी घाबरू नका. कोणत्याही टक्केवारीवर कोणतीही शाखा निवडता येऊ शकते. निर्णय आवड प्लस क्षमता प्लस कॉलेज अवेलेबिलिटी यावर घ्या, फक्त पर्सेंटेजवर नाही. नापास झालात? सप्लिमेंटरी एक्झाम, NIOS, महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल असे पर्याय उपलब्ध आहेत. पालकांशी शांतपणे चर्चा करा. घाईत निर्णय घेऊ नका. एकत्र प्लॅनिंग करा. 2. कोणती शाखा निवडावी? तुमचा हक्क, तुमचा निर्णय. महत्वाचे, कोणत्याही टक्केवारीवर कोणतीही शाखा निवडता येऊ शकते. निर्णय फक्त पर्सेंटवर घेऊ नका. कॉलेज अवेलेबिलिटी, सीट अवेलेबिलिटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची आवड यावर शाखा ठरवा. विज्ञान शाखा, सायन्स, PCM, इंजिनिअरिंग, IT, आर्किटेक्चर, डेटा सायन्स, डिफेन्स. PCM म्हणजे काय? पूर्ण मार्गदर्शन. 10वी नंतर PCM का निवडावे? इंजिनिअरिंग, IT, डिफेन्स करिअर गाईड. 10th पास स्टुडंट्स. नमस्कार मित्रांनो, तुमचा SSC निकाल लागला आहे आणि आता मोठा प्रश्न आहे, पुढे कोणती शाखा निवडायची? जर तुम्हाला मॅथ्स आवडत असेल, टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल, कम्प्युटर, इंजिनिअरिंग, AI, रोबोटिक्स, डिफेन्स किंवा मोठ्या सॅलरीचे करिअर करायचे असेल, तर PCM तुमच्यासाठी खूप पॉवरफुल ऑप्शन आहे. आज आपण PCM बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत. PCM म्हणजे काय? कोणासाठी योग्य आहे? कोणते करिअर ऑप्शन्स आहेत? JEE आणि CET काय असतात? सॅलरी किती मिळते? 11वी-12वीमध्ये काय करावे? आणि PCM घेतल्यावर फ्युचर किती मोठे असू शकते? चला सुरुवात करूया. PCM म्हणजे काय? PCM म्हणजे P फिजिक्स, C केमिस्ट्री, M मॅथमॅटिक्स. ही सायन्स शाखेतील एक कॉम्बिनेशन आहे. जर तुम्ही 11वी-12वीमध्ये PCM घेतले तर पुढे इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, IT, AI, रोबोटिक्स, आर्किटेक्चर, डिफेन्स, डेटा सायन्स अशा क्षेत्रात करिअर करू शकता. PCM कोणासाठी योग्य आहे? जर तुम्हाला मॅथ्स आवडते, लॉजिकल थिंकिंग आवडते, कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे, मशीन्स किंवा टेक्नॉलॉजी आवडते, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आवडते, तर PCM तुमच्यासाठी बेस्ट असू शकते. पण फक्त लोक घेतात म्हणून PCM घेऊ नका, कारण PCM मध्ये नियमित अभ्यास, मॅथ्स प्रॅक्टिस, कन्सेप्ट क्लॅरिटी, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. 11वी आणि 12वीमध्ये कोणते सब्जेक्ट्स असतात? मुख्य सब्जेक्ट्स फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इंग्लिश. ऑप्शनल कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT. PCM घेतल्यावर कोणते करिअर ऑप्शन्स आहेत? इंजिनिअरिंग सर्वात पॉप्युलर ऑप्शन. इंजिनिअरिंग ब्रांचेस कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, AI अँड डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स. इंजिनिअरिंग नंतर सॉफ्टवेअर इंजिनियर, डेव्हलपर, AI इंजिनियर, गव्हर्नमेंट इंजिनियर, PSU जॉब्स, स्टार्टअप फाउंडर सुद्धा बनू शकता. IT अँड सॉफ्टवेअर फील्ड. जर कोडिंग आवडत असेल तर वेब डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट, AI, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये करिअर करू शकता. आजच्या काळात IT फील्डमध्ये रिमोट जॉब्स, फॉरेन कंपनीज, फ्रीलान्सिंग, स्टार्टअप ऑपॉर्च्युनिटीज मोठ्या प्रमाणात आहेत. 3. आर्किटेक्चर. जर ड्रॉइंग प्लस डिझाईन प्लस क्रिएटिव्हिटी आवडत असेल तर आर्किटेक्चर हा उत्तम पर्याय आहे. कोर्स BArch. काम बिल्डिंग डिझाईन, इंटिरियर प्लॅनिंग, 3D डिझाईन. 4. डिफेन्स सर्व्हिसेस. PCM विद्यार्थ्यांना NDA, इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये मोठ्या संधी असतात. विशेषतः एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये PCM विद्यार्थ्यांना ॲडव्हान्टेज मिळतो. 5. डेटा सायन्स अँड AI. फ्युचरचं सर्वात पॉवरफुल फील्ड. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा ॲनालिटिक्स, ऑटोमेशन शिकवले जाते. फ्युचर सॅलरी 10 लाख ते 50 लाख प्लसपर्यंत जाऊ शकते.
PCM घेतल्यावर कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात? MHTCET, महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी. यावर गव्हर्नमेंट कॉलेज, टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळते. JEE मेन, इंडिया लेव्हल इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम. यातून NIT, IIIT, टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळते. JEE ॲडव्हान्स्ड, IITमध्ये ॲडमिशनसाठी. IIT म्हणजे इंडियामधील सर्वात टॉप इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स. 6th, PCM कठीण आहे का? हो, पण अशक्य नाही. सुरुवातीला फिजिक्स कठीण वाटू शकते, मॅथ्स टफ वाटू शकते. पण दररोज अभ्यास प्लस प्रॅक्टिस प्लस कन्सिस्टन्सी ठेवल्यास PCM सहज मॅनेज करता येते. 7th, PCM घेतल्यावर सॅलरी किती मिळते? हे तुमच्या स्किल्स, कॉलेज, मेहनत आणि एक्सपिरियन्सवर अवलंबून असते. ॲव्हरेज फ्रेशर 3 ते 8 LPA, गुड IT जॉब्स 10 ते 25 LPA, टॉप कंपनीज 50 LPA प्लस. 8. PCM घेतल्यावर 11वीमध्ये काय करावे? बेसिक मॅथ्स मजबूत करा, रोज प्रॅक्टिस करा, मोबाईल डिस्ट्रॅक्शन कमी करा, CET JEEची तयारी सुरू करा, यूट्यूबवर फ्री लेक्चर्स वापरा, नोट्स तयार करा. 9. कोणत्या विद्यार्थ्यांनी PCM टाळावे? जर फक्त प्रेशरमुळे घेत आहात, नियमित अभ्यासाची तयारी नाही, तर दुसरे ऑप्शनसुद्धा इक्वली पॉवरफुल आहेत. कॉमर्स, आर्ट्स, ITI, पॉलिटेक्निक. लक्षात ठेवा मित्रांनो, PCM म्हणजे फक्त इंजिनिअरिंग नाही. PCM म्हणजे टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, फ्युचर, हाय स्किल्स, बिग अपॉर्च्युनिटीज. आज AI आणि टेक्नॉलॉजीचा काळ आहे. जर तुम्ही योग्य प्लॅनिंग प्लस कन्सिस्टन्सी ठेवली, तर छोट्या गावातून सुद्धा मोठ्या कंपनीमध्ये जॉब मिळवू शकता. मेहनत करा, स्किल्स शिका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद. PCM करिअर गाईडचा पुढचा पार्ट लवकरच येतोय. या व्हिडिओमध्ये आपण पाहिले PCM म्हणजे काय, इंजिनिअरिंग, IT, AI, डिफेन्स करिअर, JEE आणि CET माहिती, हाय सॅलरी ऑपॉर्च्युनिटीज. पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत JEE वर्सेस CET डिफरन्स, बेस्ट इंजिनिअरिंग ब्रांचेस, 11वीत काय चुका टाळाव्या, गव्हर्नमेंट वर्सेस प्रायव्हेट कॉलेज, AI फ्युचर करिअर्स, PCM घेतल्यावर डेली रुटीन. हा पार्ट पाहिजे असेल तर आत्ताच नेक्स्ट पार्ट कमेंट करा. असा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागतो, म्हणून चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक कॉमेंट पुढचा व्हिडिओ आणखी पॉवरफुल बनवतो. लक्षात ठेवा, मोठे स्वप्न बघणारेच मोठे बनतात. श्रेया एज्युकेशन हब, तुमच्या करिअरसाठी योग्य दिशा.